दादा बघ ना, दादीजींनी मला विचारून आहे ना विश्राम काकांकडून सगळं जेवण बनवून घेतलंय. खास तुझ्या आवडीचं सगळं जेवण आहे. आता तू पटकन मला 101 रुपये दे आणि पोटभर जेव. दे. कुठल्या मातीची बनलीस? इतकं सगळं सहन करून सुद्धा खुश आहेस? हो, मी खरंच खुश आहे. दादा, बाबांनी आपल्याला शिकवलंय ना की भरलेला अर्धा ग्लास बघायचा, मग रिकामा अर्धा ग्लास बघायची काय गरज आहे? गौरे, इतकी मोठी कधी झालीस ग? जेव्हा माझा दादा बाबांसारखा वागायला लागला ना तेव्हा. दादा तू बघतोयस ना, मी खरंच खुश आहे. किती प्रेम मिळतं मला इथे, खूप मान मिळतोय. आणि त्याच्या पुढे या लहान सहान गोष्टी काहीच नाहीत ना. आणि खरंच मला काही फरक पडत नाही या सगळ्याचा. तू बघितलंस ना, दादीजींनी माझं किती कौतुक केलं सगळ्यांसमोर. मजनू चाचा, सरला भाभी, उर्मिला जीजी सगळे कसं सांभाळून घेतात मला. आणि बाबूजी ते तर अगदी बाबांसारखे, खूप काळजी घेतात माझी, खूप प्रेम करतात. आणि शिवायच की लाडकी बहीण होतीस, लाडकी मुलगी होतीस, आता लाडकी सून झालीस. आई बाबांना सांगितलं तर किती अभिमान वाटेल त्यांना तुझा. नाही, म्हणजे नाही, नको, आई बाबांना नको सांगूस. उगाच काळजी करतील ते, आणि काळजीसारखं काहीच नाही ना यात. मी खरंच खूप खुश आहे दादा. हो दादा, मी आए थे गौरीची काळजी घ्यायला. आप बिल्कुल चिंता मत कीजिए, हम साथ रहेंगे. हमने जितने वचन दिए हैं, जो वादे किए हैं फेरे लेते वक्त, सब निभाएंगे. पाहिलंस, अगदी तुझ्यासारखा आहे हा. म्हणजे अगदी लहान सहान गोष्ट जरी झाली ना तरी माझ्या बाजूने भांडायला तयार असतो. पण याला सांग, असं भांडून चालत नाही. तूच सांग याला समजव. सांग ना. शिव, गौरी एकदम ठीक कह रही. देखो, तुम उसकी साइड लेके दूसरों लोगों से झगड़ा करोगे तो त्याच्या पहिले त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. हो दादा. आपको यहाँ आए हुए कुछ दिन ही हुए हैं. हमें ऐसा लग रहा है जैसे बरसों से आपके साथ है. मलाही अगदी असंच वाटतंय. म्हणजे मी बनारसलाच काय, मी इतक्या लांबच पहिल्यांदा राहते. शिव, पण सगळं माझं वाटतंय मला, आपलंसं वाटतंय. परकेपणा कुठेच नाही. आणि आपला माणसाला तू सोडून जाणार? आज रात की ट्रेन है आपकी. हमें अकेला छोड़ के मुंबई जा रही हैं. मन तो करता है कि ये शाम कभी खत्म ही ना हो. ये आसमान का गुलाबीपन यूं ही रहे, ना चांद निकले ना रात आए. शिवारे, असं बोलून कसं चालेल? तिथे बाबा वाट बघत असतील ना. तो हमारे ऐसा बोलने से कौन सा वक्त थम जाएगा गौरी जी. बहुत मिस करेंगे आप. मला खूप आठवण येईल तुझी, खूप जास्त. तुम इन सबको छोड़ के कैसे आज रात जाओगी, मेरे साथ
इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी। बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना। और फिल्मी चल, दादीची वाट बघत असते. बताइए ना. चल ना, उठ. काय सावंत, आज एकट्यानं शतपावली? नाही, नेहमी गौरी असते तुमच्या बरोबर. हो. काय हो, कधी येणार आहे गौरी 5 परतवणाला? उद्या उद्या परत येईल. गौरी आली की कसं घर भरल्यासारखं वाटेल नाही? बरं, बाकी बनारसला सगळं ठीक आहे ना? हो हो. काय हो, तुम्ही सांगत होतात ना त्या मुलांना काढायला? झाला ना जावई माझ्याचमुळे? हो. बरं, गौरी आली की येतो मी भेटायला. या, हा? या. चला. अच्छा. सावंत, काय झालं? अहो, ते लोक वर आले, ते कुलूप लावतायत त्याला. आणि आपण वर जाऊ, एकेकाला बाहेर काढू आणि ते कुलूप असं दगड घालून तोडून टाकू आपण. चला वर चला. थांबा थांबा सावंत, थांबा. काय झालं? मी त्या आप्पांना भेटून आलो, ज्याला तुम्ही घर विकलं. विकत नाही, फसवलं त्याने आपल्याला. 10 लाखाला मुंबईत घर मिळतं का असं? अहो, तुम्ही 10 लाखात घर गहाण नाही ठेवलंय, 80 लाखाला विकलंय त्याला. आणि तुम्हाला त्यांनी नाही, तुमच्या सुनेनं फसवलंय. सांगत होते ना बाबा, मला माहित होते असंच होणार आहे ते. ही साधी माणसं नाहीये, गुंड आहेत हे. आता आपलं काही खरं नाही. तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं भोगावं लागणार आहे. आता वकील येतील. वकिलाला का बोलावताय? अगं असं काय करतेस? वकिलाने कळवायला नको का? खोटं वाटत असेल ना तर विचारा आपल्या सुनेला. रोख 80 लाख घेतले तिने पेपर सही करण्यापूर्वी. सावंत, आता तिने ऐकलं, सगळे पैसे परत आणून दिले तर ठीक, नाहीतर तिच्या विरुद्धच पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. पान रखो, पान. आशीर्वाद लो. बस ठीक है. बड़ी होशियार निकली निशा तुम तो. नकली गहने टिकाकर अपनी ननद को हमारे गले मड़ दिया. नकली गहने? काय बोलताय काय अम्मा जी? नहीं, ऐसा नहीं हो सकता. खैर, तुमने जो किया सो किया, लेकिन हमने तुम्हारी ननद को असली गहनों से लाद कर मुंबई विदा कर दिया, हमेशा हमेशा के लिए.